मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहे। पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणी सर आहेत। सर, खरं तर आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून मोर्चे निघतायत, आंदोलन निघतायत। आता पुन्हा एकदा जे आहे ते मराठा आंदोलनासाठी सुरुवात झालेली आहे आरक्षणासाठी। काय वाटतंय, कुठल्या तरतुदीनं मराठा आरक्षण मिळू शकतं किंवा काय तरतुदी आहेत कायद्यानुसार? कायद्यामध्ये आरक्षणाकरता जी तरतूद आहे ती फक्त मराठा आहे असं नव्हे। शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि अदर बॅकवर्ड कम्युनिटीज ज्याच्यामध्ये इकॉनॉमिकली अँड एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड कम्युनिटीज येतात, यांच्याकरता आरक्षण दिलेलं आहे। मराठा आरक्षण ह्या तरतुदींमध्ये शेड्यूल्ड कास्टमध्ये बसवता येत नाही, शेड्यूल्ड ट्राईबमध्ये बसवता येत नाही। मग राहतो ओबीसी ही कॅटेगरी। ओबीसीमध्ये त्याला बसवायचा प्रयत्न जर झाला तर महाराष्ट्रामध्ये त्याला ऑपोजिशन येतं, कारण ओबीसीचा ऑलरेडी जो समुदाय आहे त्यांना मिळणाऱ्या आरक्षणामध्ये मराठा हे भागीदार होतात। मग अशा याच्यात ओबीसीचं नॅचरली ऑपोजिशन राहतं त्या आरक्षणासाठी। आधी हे न करता आधीच्या 2014च्या आरक्षणामध्ये मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यात आलं। ते मुंबई हायकोर्टाने ग्राह्य धरलं, पण सुप्रीम कोर्टाने ते खारिज केलं। त्याला काही विशिष्ट कारणं होती ज्याच्यात मी जात नाही। पण त्याच्यानंतर नवीन सरकार आलं तेव्हा एकनाथ शिंदेजींच्या सरकारने 2024 साली एक 10% अतिरिक्त आरक्षण ओबीसी कॅटेगरीच्या बाहेरचं मराठा समाजाला दिलं आहे। या आरक्षणाच्या बेसिसवर शिक्षण आणि नोकऱ्या याच्यामध्ये 10% जास्तीच्या जागा मराठा समाजाला अवेलेबल झाल्यात। हे कोर्टात चॅलेंज झालं आहे, त्याच्यावर स्टे नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर ज्या काही अपॉइंटमेंट झालेल्या आहेत, नोकरीत म्हणा किंवा शाळा कॉलेजात म्हणा, या सब्जेक्ट टू दी आउटकम ऑफ द केस झाल्यात। म्हणजे जर का उद्या ही केस हारली सरकार तर त्या नोकऱ्या जाण्याची शक्यता येते। हे पूर्वी घडलेलं आहे अशा तऱ्हेचं, हे काही नवीन नाही आहे, पण हे लिमिटेड असं प्रोटेक्शनमध्ये सध्या त्या नोकऱ्या दिल्या जात आहेत। या सगळ्या माझ्या मते तात्पुरत्या सोल्युशन्स आहेत। तुम्हाला जर ठोस सोल्युशन हवं असेल तर त्याच्यापुढे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत। कायद्यामध्ये 51% पलीकडे मुळात आरक्षण देता येत नाही। आणि जे थोडी बहुत उदाहरणं दिल्या जातात की तामिळनाडूमध्ये कधीतरी दिलं होतं आणि राजस्थानमध्ये दिलं होतं, बहुतेक सुप्रीम कोर्टाने ते सगळे खारिज केलेले आहेत। काही बाबतीत ज्यांना हात नाही लावल्या गेला त्याला काही कारणं आहेत, त्याच्यात मी काही जात नाही। पण अशी स्थिती आज देशभर नाही आहे की तुम्ही स्वतःच्या मनाचं आरक्षण एक देऊ शकता, आणखीन ते ग्राह्य राहील। शेवटी आपण आरक्षणाचा विचार करतो तेव्हा निश्चितपणे याचा समज आपल्याला असायला हवा की संपूर्ण समाजाला मिळणाऱ्या भागातून आरक्षणाकरता काहीतरी काढल्या जातं, तेव्हा संपूर्ण समाजाच्या हक्कांवर आरक्षणाची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा जर वाढली तर समाजाचे हक्क त्याच्यामुळे कमी होतात। आणि हे कमी न होण्याचं कार्य सुप्रीम कोर्टाला करावं लागतं, हायकोर्टाला करावं लागतं। त्याच्यामुळे सहजासहजी 51%च्या पलीकडचं आरक्षण मला शक्य दिसत नाही। दुसरा मुद्दा याच आहे की जर शक्य वाटत नाही तर कुठेतरी आता जरांगे पाटलांची मागणी हीच आहे की आम्हाला ओबीसीमधनं म्हणजे कुणबीकडून द्या, तो ओबीसीमधनं सरसकट देणं हे शक्य आहे का? ओबीसीमधून दोन प्रॉब्लेम्स आहेत। एक पॉलिटिकल आहे, तो आधी सांगतो। तुम्ही ओबीसीमधून जर आरक्षण दिलं मराठ्यांना तर इतर ओबीसीच्या आरक्षणातून तेवढं कमी होईल आणि ते त्यांना ग्राह्य नाही। आणि सरकारने नाही आधीच्या सरकारने देखील एक स्टँड घेतलाय की आम्ही कोणाचंही काढून दुसऱ्याला देणार नाही आहोत। त्याच्यामुळे ही सिच्युएशन ओबीसीमधून आरक्षण जर दिल्या गेलं असतं मुळात तर ते योग्य ठरलं असतं, पण ते दिल्या न गेल्यामुळे आता देऊन घेण्याची शक्यता मला दिसत नाही। हा पॉलिटिकल प्रॉब्लेम झाला। रिअल प्रॉब्लेम जो ओबीसीमधून आरक्षण देण्यात येतोय आणि हा मराठा समाजाला तीव्रतेने याची जाणीव असायला हवी। आत्तापर्यंत बहुतांशी कमिशन्स म्हणा, कमिटीज म्हणा,
कोर्टाचे निर्णय म्हणा, याच्यामध्ये मराठा समाज ह्या आरक्षणाकरता पात्रच नाही असा एक सूर निघालेला आहे. आता ते खरोखर अविकसित आहेत का, दबलेले आहेत का, बॅकवर्ड आहेत का, हे प्रस्थापित करण्याकरता लागणारी जी क्रिया आहे ती जितक्या सातत्याने व्हायला हवी, जितक्या चोखपणे व्हायला हवी, ती कुठल्याच सरकारने केलेली नाही, किंबहुना करण्यात त्यांना इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे जर मराठा आरक्षणाला खरोखर हे करवून घ्यायचं असेल तर ती पूर्ण त्याच्याबद्दलची जाच जी कॉन्स्टिट्यूशन डिमांड करते आणि जी सुप्रीम कोर्टाने एकदा नाही दोनदा मराठ्यांच्या बाबतीत म्हटलंय की महाराष्ट्राने हे बरोबर नाही केली, त्याच्यामध्ये जाऊन ती नीट करून घेण्याची गरज आहे. याची भीती असते, पण त्याच्या एंडला असं जर दिसलं की नाही या समाजाला ते अवेलेबल नाही आहे तर मग सगळेच प्रॉब्लेममध्ये येतात. त्यामुळे मला ते करूनही द्यायचं नाही आहे आणि तुम्हाला ते करूनही घ्यायचं नाही आहे, या स्थितीवर येऊन ते थांबलेलं आहे सगळं. पण आता प्रश्न असा आहे की जरांगे पाटील सगळे मराठा आंदोलक मुंबईत येऊन बसलेले आहे, मुंबई जाम केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडे काय पर्याय आहे की मराठा आरक्षण? मला सरकारच्या पर्यायाबद्दल बोलायचं नाही कारण तो राजकारणाचा भाग होतो, पण या आरक्षणाच्या आंदोलनाचा एक फायदा निश्चित होतो. त्या प्रश्नाची जी धार आहे ती कमी होत नाही. अनेक बाबतीत आपण पाहिलेलं आहे की आश्वासनं देणं हे राजकारणी लोक स्वतःचा जन्मसिद्ध हक्क समजतात, पण ती आश्वासनं पूर्ण करायला हवी हे त्यांच्या गावचंही नसतं. अशा वेळेला अशा तऱ्हेची आंदोलनं त्या आश्वासनाचा इम्पॉर्टन्स टिकवून धरतात आणि सरकारला जाब विचारण्याच्या प्रमाणामध्ये हे उभं करतात आणि ह्याचा इम्पॉर्टन्स असतो. जनमताचा जो प्रभाव आहे तो ह्याच्यातून निश्चित दिसतो, हे काही नाकारता येत नाही. मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या हातात काय आहे का? हो आहे ना, आणि ह्या राज्य सरकारला ते शक्यही आहे. दिल्लीला त्यांचंच सरकार बसलेलं आहे, दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचा भाग आणायला हवा. घटनात्मक दुरुस्ती करून ह्या पद्धतीला प्राधान्य देण्याकरता जे काही कायद्यात बदल करावा लागेल तो घटनेत करावा लागणार आहे. हे करण्याकरता ह्या सरकारने केंद्र सरकारला कन्व्हिन्स करावं की हे करा. म्हणजे मर्यादा वाढवली पाहिजे. मर्यादा वाढवणं त्याच्यातला एक भाग आहे. यांचं जे मोजमाप आहे की हे खरोखर अविकसित आहेत की नाही हे ठरवण्याची मोजमाप काय असायला हवी याचा विचार करावा लागेल. पुन्हा हे ठरवतं कोण? आजच्या घटकेला कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवते. स्टेट गव्हर्नमेंटलाही तेच ठरवण्याचे अधिकार देण्याकरता जी अमेंडमेंट आली आहे तिला चालना देणारी क्रिया नाही झालेली आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टी कायद्यात करण्यासारख्या आहेत ज्या आजतागायत झाल्या नाहीत. त्या कायद्यात केल्यानंतर प्रश्न सुटेल का? सकृत दर्शनी सुटेल, पण माझ्यासारखा तुमच्यासारखा कुठलाही माणूस कोर्टात केस दाखल करून हे का केलं आणि हे माझ्या हक्कांवर आघात करणार आहे म्हणणारी केस करू शकतो. त्याच्यातून ते पुन्हा वाचून बाहेर यावं लागेल. पण हे काही न करता नुसतंच बघ्याची भूमिका घेतली तर प्रश्न सुटणार नाही आहेत. हा प्रश्न एवढा महत्त्वाचा झाला आहे, तेवढाच प्रश्न आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा झालेला आहे. जरांगे पाटलांना आंदोलनाला परमिशन द्यायची का नाही, 1 दिवस पुन्हा 2 दिवस. जरांगे पाटील म्हणतात की मी मैदान सोडणार नाहीये. काय नेमके कायदे तरतुदी? हे हा प्रश्न, याचं उत्तर आपण इतिहासाकडे पाहून शिकतो. आंदोलनकर्ते जे असतात त्यांना आंदोलन थांबवा म्हणण्याने काही फरक पडत नाही. कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत नका करू आंदोलन, लोकांना आडकाठी नका करू, तरी आंदोलनं होतात. आणि आपल्याकडे आपल्या अख्ख्या भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहासच अशा तऱ्हेचं, ज्याला आपण पॅसिव्ह नॉन व्हायलन्स म्हणतो, त्याच्यातून निर्माण झालेली आंदोलनं आहेत. आणि या आंदोलनाला थांबवायचं कसं किंवा त्याचं स्वरूप सौम्य कसं करायचं हे पोलीस जाणतात, सरकार जाणतं, जरंगे पाटीलसुद्धा स्वतः जाणतात. याच्यातून तडजोड निघतो. कोणतंही आंदोलन शेकडो वर्ष चालत नाही. ते पीकला येतं, ते खाली जातं, ते पुन्हा उसळ खातं, ते पुन्हा खाली जातं, या सायकलमधून जातं. तुम्ही 15 दिवस थांबलात तर या आंदोलनाचं स्वरूप सौम्य होत जाताना दिसेल, 5 महिन्यांनी पुन्हा उफाळलेलं दिसेल. त्याच्यामुळे हे तात्कालिक प्रश्न आहेत. आंदोलन कसं सोडवायचं हा माझ्या मते प्युअर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे. पोलीस ते हँडल करू शकतात त्यांना करायची इच्छा असेल तर. आणि जर नुसतंच हे आंदोलन संविधानिक म्हणायचं का आपण? कारण ज्या प्रकारे म्हणतात की संविधानिक पद्धतीने केलं तर आमचा पाठिंबा राहील सरकार. याच्याबद्दल मी आंदोलनकर्त्यांना संविधानिक आंदोलन आहे की नाही म्हणण्यापेक्षा
संविधानिक बदल काय आहे हे त्यांच्या आकलनात आणण्याकरता लागणारा प्रयत्न अजून झालेला नाही आहे. कोणी त्यांना मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला खरंच जर सोल्युशन हवं असेल तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागते. त्याच्याकरता एक हा फार मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे की इथे बसलेलं सरकारच तिथे बसलेलं आहे. त्याच्यामुळे मला हा शब्द वापरायला आवडत नाही, पण डबल इंजिन असल्यामुळे वापर करून घ्या ना 2 इंजिन्सचा. बदल आणायचा असेल तर दिल्लीला म्हणा की नाही आमचे लोक ऐकत नाही तिथे, प्लीज हे पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट आणा. मग पार्लमेंटमधून पास करून घ्यावं लागेल, अपर हाऊसमधून पास करून घ्यावं लागेल, 2/3 राज्यात फिरवून पास करून घ्यावं लागेल आणि मग त्याच्यानंतर तर कायदा बनतो. मग तो कायदा बनल्यानंतर इम्प्लिमेंट करावं लागेल. थोडक्यात जरंगे पाटलांच्या नातवांनी जरी फळं पाहिलीत तरी छपराला हात टेकले म्हणावं लागेल आपल्याला. अगदी पाहते आपण राज्य सरकार करू शकतं आणि पार्लमेंटने अमेंडमेंट केल्यानंतर जे आहे ते आरक्षण मिळू शकतं असं श्रीहरी आणि जे आहे ते म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.